हे भुईमुग अशा पद्धतीने सुकत घातलेले आहेत. त्याच्यानंतर मग हे शेंगा काढणार इथेच बसून, परत ते इथेच सुकवणार आणि मग घेऊन जाणार, कारण ओझं जरा हलकं होतं म्हणून. आणि एकाचे जे मळे आहेत, मळे बघा मोठे आहेत मळे. काही ठिकाणी आता नाही करत, काही ठिकाणी अजूनही करतात. म्हणजे कोकणात तर हे सगळं चालतंच, भुईमुगाची शेती, भाताची शेती. प्रत्येकजण असतं, तर प्रत्येकजण इथे माणसांच्या मदतीशिवाय काहीच होत नाही. मदतीची तर गरज लागतेच, कारण एकाचे एवढे मोठे मोठे कोपरे आहेत. हे बघा, भात आणत असते. फोन करा रेशमच्या फोनवर. ह्या साईडला सगळं भुईमुगाची शेती आहे आणि ह्या साईडला सर्व नाचण्याची शेती आहे. बघा केवढ्या प्रमाणात केली जाते शेती.